₹50 किलो मिळणारी साखर अचानक 80 रुपयावर जाऊन पोहोचली आणि सामान्य माणसाच्या घराचं महिन्याचं गणित पूर्णपणे कोलमडलं. सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. घरोघरी लाडू पेढे बनताय, गोडधोडाचे बेत आखले जात आहे आणि नेमकं याच वेळी साखरेनं डोळे वटारले आहेत. कारण काय? हा प्रश्न आता प्रत्येक स्वयंपाकघरात विचारला जातोय. काही जण म्हणतात इथेनॉलसाठी साखर मोठ्या प्रमाणात वळवली जाते म्हणून हा भटका उडालाय. सोशल मीडियावर हाच समज पसरत चाललाय की गाड्यांमध्ये टाकलं जाणारं इंधन आणि घरातली साखर यांच्यात थेट स्पर्धा सुरू झाली आहे. पण खरी गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे आणि ती समजून घेतल्याशिवाय पुढचे काही महिने कसे जाणार हे कळणार नाही. तर काय आहे खरं कारण? नेमकं साखर एवढी महाग का झाली? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गेल्या काही आठवड्यापासून बाजारात साखरेचे दर सातत्याने वाढत होते. सुरुवातीला ही वाढ किरकोळ वाटत होती. 2-4 रुपयाचा फरक असा दुर्लक्षित करण्यासारखा वाटत होता. पण हळूहळू किंमत इतकी वाढत गेली की सर्वसामान्य ग्राहकाला त्याचा थेट फटका बसू लागला. किराणा दुकानामध्ये ग्राहक आणि दुकानदारात यांच्या दरवाढीवरून शाब्दिक चकमकी होऊ लागल्या. गोड पदार्थ बनवणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांनाही आपल्या मालाचे दर वाढवावे लागले. कारण कच्चा माल महाग झाल्यावर नफा कसा टिकवायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. घरगुती स्वयंपाकघरातही याची चर्चा सुरू झाली. गृहिणी सामान्य बजेट पुन्हा एकदा बसू लागल्या. दरवाढी मागचं मुख्य कारण इथेनॉल आहे का? हा प्रश्न सोशल मीडियावर आणि सामान्य चर्चेतही जोर धरू लागला. अखेर या सगळ्या गोंधळावर पडदा टाकण्यासाठी केंद्र सरकारला स्वतः पुढे येऊन सविस्तर स्पष्टीकरण द्यावं लागलं. सगळीकडे साखरेच्या दरवाढीची बातमी झळकू लागली आणि विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका करत महागाईचा मुद्दा उचलून धरला. यामुळे हा विषय केवळ बाजारपेठेपुरता मर्यादित न राहता राजकीय चर्चेचा भाग बनला. सरकारने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 20 जुलैला साखरेचा देशभरातला सरासरी भाव 48 रुपये 18 पैसे प्रति किलो इतका होता. तोच भाव 20 ऑगस्ट पर्यंत 55 रुपये 70 पैशांपर्यंत जाऊन पोहोचला. म्हणजे जेमतेम एका महिन्यात लक्षणीय उडी घेतली दिसते. आणि हीच उडी सामान्य ग्राहकाला अस्वस्थ करणारी ठरली. आता साहजिकच सगळ्यांच्या मनात पहिला संशय येतो की इथेनॉलचा. रस्त्यावर पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी साखर वापरली जाते, त्यामुळे ती कमी पडतीये असा एक सर्वसामान्य समज तयार झाला होता. पण सरकारनं हा दावा साफ फेटाळून लावला आहे. आकडेवारी स्पष्टपणे सांगते की इथेनॉलसाठी वळवली जाणारी साखर 2022-23 साली एकूण उत्पादनाच्या सुमारे 12% इतकी होती आणि आता 2025-26 मध्ये ती घसरून सुमारे 9% आली आहे. याचाच अर्थ इथेनॉलचा वापर वाढवण्याऐवजी उलट कमी झाला असतानाही दर वाढताय. म्हणजे या दरवाढी मागचं खरं कारण भलतंच काहीतरी आहे हे स्पष्ट होतं. इथेनॉल आणि साखर यांचा संबंध समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण सातत्याने वाढवत नेलं आणि यासाठी उसाच्या रसापासून आणि साखरेपासून इथेनॉल तयार केलं जातं. त्यामुळेच अनेकांना वाटतं की साखरेचा मोठा साठा आता वाहनांचं इंधन बनवण्यासाठी वापरला जातोय आणि यामुळेच घरगुती वापरासाठी साखर कमी पडते. पण सरकारने दिलेली आकडेवारी दाखवते की इथेनॉलसाठी वापरली जाणारी साखर टक्केवारीनुसार कमी होत असतानाही बाजारातले दर वाढताय. याचा अर्थ खरं संकट उत्पादनात आणि पुरवठा साखळीत आहे, इथेनॉलमध्ये नाही. पण फरक समजून घेतला नाही तर चुकीची माहिती पुढे पसरत राहते आणि खरं कारण दुर्लक्षित राहतं. खरं कारण दडलंय निसर्गात आणि बाजारातल्या गणितात. यंदा हवामान बदललाय, उसाच्या पिकाला जोरदार तडाखा दिलाय. लाल कुजवा आणि खोडकिडा या रोगांनी उसावर हल्ला केलाय. त्यामुळे कुठे अतिवृष्टी आणि शेतात साचलेलं तर कुठे कमी पाऊस, यामुळे पिकाचं मोठं नुकसान झालं. ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी महिने राखून पिकवलेला ऊस डोळ्या देखत खराब होताना पाहिला. सुरुवातीला विविध राज्यांनी साखर उत्पादनाचा अंदाज 3,60 लाख टनापर्यंत खाली येण्याची शक्यता आता वर्तवली जाते. उत्पादनात ही घट दरवाढीला कारणीभूत नाही. सणासुदीच्या काळात मिठाई, गोडधोड आणि विविध उत्पादनासाठी साखरेची मागणी नेहमीच वाढते आणि नेमकं याचा फायदा घेत काही व्यापारी आणि कारखाने साठेबाजी करत असल्याचंही सरकारने स्पष्टपणे मान्य केलं आहे. साठा रोखून ठेवायचा, बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करायची आणि नंतर चढ्या भावानं तो साठा विकायचा हा प्रकार बाजारात मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. यामुळे शेतकऱ्याचं नुकसान, ग्राहकांची लूट आणि मध्यस्थांचा फायदा असं विचित्र चित्र तयार झालं आहे. पण ही समस्या फक्त भारतापुरतीच मर्यादित नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जागतिक पातळीवर ही साखरेचा तुटवडा तीव्रतेने जाणवतोय. सरकारच्या अंदाजानुसार 2026-27 या वर्षात संपूर्ण जगाला सुमारे 33 लाख टन साखरेच्या तुटवड्याला समोर जावं लागू शकतं. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. 30 जूनला जागतिक बाजारात साखरेचा भाव $474 प्रति टन इतका मोठा होता.
तो 20 ऑगस्ट पर्यंत $552 प्रति टनापर्यंत पोहोचला. म्हणजे अवघ्या 2 महिन्यात 16% अधिक वाढ नोंदवली गेली. भारतात ही देशांतर्गत दरवाढ आणि जागतिक बाजारातला तुटवडा हे दोन्ही एकाच वेळी घडत असल्याचं परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे आणि यामुळे सरकारवरचा दबावही वाढला आहे. या संपूर्ण प्रकरणातला सर्वात कळीचा आणि धक्कादायक मुद्दा म्हणजे साठेबाजी उघडपणे मान्य होणं. सरकारला स्वतः जाहीरपणे कबूल करावं लागलं की काही व्यापारी आणि कारखाने जाणीवपूर्वक साखर बाजारातून बाजूला काढून ठेवत आहेत. नैसर्गिक कारणामुळे अशीच उत्पादन घटलेली असतात. यात भर म्हणून साठेबाजी होत असल्याचं समोर आल्यावर सरकारला तातडीने कठोर पावलं उचलावी लागली. हाच तो निर्णय क्षण होता जिथं ही केवळ हवामानाची किंवा उत्पादनाची समस्या न राहता बाजारातल्या जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या हेराफेरीची गंभीर समस्या बनली. एका बाजूला निसर्गाचा फटका आणि दुसऱ्या बाजूला माणसाने केलेली लबाडी, या दोघांचा एकत्रित परिणाम सामान्य ग्राहकाच्या खिशावर होत होता. साखर कारखान्याच्या गोदामामध्ये मोठा साठा पडून असतानाही बाजारात कृत्रिम टंचाई भासवली जात होती आणि हीच बाब सरकारच्या तपासणी पथकाच्या निदर्शनास आली. सणासुदीच्या तोंडावर भाव आणखीन वाढतील या अपेक्षेने काही व्यापाऱ्यांनी मुद्दाम विक्री थांबवल्याचंही समोर येऊ लागलं आणि यामुळे सरकारला तातडीने हस्तक्षेप करणं भाग पडलं. साठेबाजी रोखण्यासाठी सरकारनं आता कठोर आणि ठोस निर्णय घेतले आहेत. व्यापाऱ्यांवर 400 टनापेक्षा जास्त साठा ठेवण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे आणि हा नियम 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. याशिवाय 1 सप्टेंबर पासून मोठे खरेदीदार आणि घाऊक ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही, असा स्पष्ट नियम लागू केला जाणार आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आणि कारखान्यांवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पथकांनी थेट साखर कारखान्यांना भेटी देऊन साठेची सखोल पडताळणी सुरू केली आहे. यामुळे कुठे किती साठा आहे, तो किती कायदेशीर मर्यादित आहे का याची तपासणी सातत्याने होत आहे. पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला शुल्कमुक्त परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरून देशांतर्गत बाजारात लगेच पुरवठा वाढेल. यासोबतच राज्यांना आणि साखर कारखान्यांना 15 ऑक्टोबर पासून गाळप हंगाम सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून नव्या हंगामातली साखर लवकरात लवकर बाजारात येऊ शकते. सरकारच्या अंदाजानुसार या उपयोजनामुळे ऑक्टोबर महिन्यातलं साखर उत्पादन नेहमीच्या 30 ते 40 लाख टनावरून आणखी 10 लाख टनांनी वाढू शकतं. या सगळ्या हालचाली मागचा उद्देश एकच आहे, सणासुदीच्या काळात साखरेची उपलब्धता वाढवून आणि सामान्य ग्राहकावरचा भाववाढीचा दबाव शक्य तितका कमी करणे. आयात, स्टॉक लिमिट आणि लवकर गाळप हंगाम या 3 आघाड्यांवर एकाच वेळी काम सुरू असल्याचं सरकारकडून सांगितलं जाते. दिवाळी, गणपती आणि इतर सणाच्या काळात मिठाईच्या दुकानापासून ते घरगुती स्वयंपाकघरापर्यंत साखरेची मागणी सर्वाधिक असते आणि नेमक्या याच काळात दर स्थिर ठेवणं सरकारसाठी मोठं आव्हान बनलं आहे. साखर कारखानदार, व्यापारी संघटना आणि ग्राहक संघटना यांच्याशी सातत्याने चर्चा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं. काही राज्यांमध्ये स्थानिक प्रशासनही किरकोळ बाजारातल्या दरांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात केली जात आहे.